उत्पादन शुल्क बोलताना जीभ जड होते, पण दारू पिताना मात्र जिभेला गोड वाटतं. अशा नशिली खात्याचे अजितदादा मंत्री आहेत. अजितदादा अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे कुठं पैसा जास्त आहे हे त्यांना ओळखता येतं. त्या खात्याच्या म्हणजेच उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त पदावर राजेश देशमुख नावाचे IAS अधिकारी रुजू झालेत. खरं तर राजेश देशमुख हा मनुष्य प्रशासनातील देवमाणूस. या दारू खात्यात मुंबई शहरमध्ये प्रवीण तांबे व मुंबई उपनगरमध्ये नितीन घोले नावाचे 2 अधीक्षक सध्या कार्यरत आहेत. या दोघांनी मुंबईला दारूमय करायचं कंत्राट घेतलंय की काय अशी शंका यावी इतका यांचा कारभार भ्रष्ट आहे. पण उमा देशमुख यांच्यासारखी देव माणसं प्रशासनात आहेत, तशी विजय सूर्यवंशींसारखी रावण अवतारातील सुद्धा लोक या प्रशासनात आहेत. दुर्दैवाने हे विजय सूर्यवंशी आता मुंबईचे विभागीय आयुक्त झाले आहेत. RR पाटील हे माझे मित्र होते असं अजितदादा कौतुकानं नेहमी सांगत असतात. अजितदादांनी RR पाटील यांचा आदर्श घ्यावा आणि पब, बार, वाईन शॉपमुळे तरुण पिढी पुन्हा बर्बाद होऊ लागली आहे, त्याकडे लक्ष द्या. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अजितदादांविषयी. अजितदादांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून अजितदादांना हिनवलं जातं. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजितदादांची प्रतिमा मलिन केली जाते. परंतु इतकं सगळं उपद्व्याप करीत असताना कधी कधी अनावधानानं का होईना पण अजितदादा काही चांगली कामं सुद्धा करतात. त्यामुळं अजितदादा असू द्यात किंवा कोणताही सत्ताधारी असू द्यात, या सत्ताधाऱ्यांवर टीका करीत असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामावर सुद्धा बोललं पाहिजे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतलाय. या विषयावर पुढे बोलण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की आमचा लय भारी न्यूज हा चॅनल YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. तर अजितदादा हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. पण अजितदादा दारू मंत्री सुद्धा आहेत. हो, तेच ते बाटल्यांचं म्हणजे दारूच्या बाटल्यांचं जे खातं आहे त्याच खात्याचे अजितदादा हे मंत्री आहेत. सरकारनं या खात्याला उत्पादन शुल्क असं गुबगुबीत नाव दिलंय. इंग्रजीत त्याला एक्साईज खातं असं म्हणतात. नाव काही असलं तरी काम मात्र दारूचंच आहे. खरं तर सामान्य लोकांना कळावं म्हणून या खात्याला दारू खातं किंवा लिकर डिपार्टमेंट असं नाव द्यायला हवं. कदाचित दारूची भानगड लोकांना कळू नये, लोकांच्या डोक्यावरून दारू जावी म्हणून दारू खात्याला उत्पादन शुल्क हे जिभेला जड वाटावं असं नाव दिलं असावं. उत्पादन शुल्क बोलताना जीभ जड होते, पण दारू पिताना मात्र जिभेला गोड वाटतं. अशा नशिली खात्याचे अजितदादा मंत्री आहेत. अजितदादा अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे कुठं पैसा जास्त आहे हे त्यांना ओळखता येतं. सरकारला पैसे मिळवून देणारं GST हे सगळ्यात मोठं खातं अजितदादांकडेच आहे. त्यानंतर पैसा मिळवून देणाऱ्या खात्यांमध्ये दारू खात्याचाही नंबर लागतो. तर हे दारू खातं सरकारला दरवर्षी 22,000 कोटी रुपयांचा नुसता कर मिळवून देत असतं. जर सरकारला 22,000 कोटींचा कर मिळत असेल तर कल्पना करा की वर्षात किमान 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांची दारू निश्चितच विकली जात असेल. 1.5-2 लाख कोटी रुपयांची दारू विकली जात असेल तर दारू पिणारी किती लोक आहेत आणि ते वर्षाला किती लिटर दारू पितात हेही आश्चर्यकारकच असेल. दारूचं अर्थकारण किती मोठं याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण काही का असेना या दारुड्यांमुळे म्हणा किंवा बेवड्यांमुळे म्हणा किंवा तळीरामांमुळे म्हणा आपल्या सरकारला 22,000 कोटी मिळतात. म्हणून आपण तळीरामांचे आभार मानले पाहिजेत. आणि तळीरामांचे प्रमुख असलेल्या अजितदादा पवार म्हणजे तळीरामांचं ते खातं आहे म्हणून प्रमुख या नात्यानं अजितदादा पवार यांचेही आभार मानले पाहिजेत. तर या खात्याच्या म्हणजेच उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त पदावर राजेश देशमुख नावाचे IAS अधिकारी रुजू झालेत. खरं तर राजेश देशमुख हा मनुष्य प्रशासनातील देवमाणूस. IAS झाल्यानंतर त्यांनी पुणे व अमरावती या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं होतं. साताऱ्यात सुद्धा जिल्हा परिषदेचे ते CO होते. गेल्या जेमतेम 3 महिन्यांपासून ते मुंबईचे विभागीय आयुक्त म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरं तर त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. साताऱ्यात असताना मी त्यांना विनंती केली होती. ते माझ्या मान तालुक्यातील पांढरवाडी या गावात येऊन गेले होते. माझ्या विनंतीवरून त्यांनी एका गळक्या पाझर तलावाची दुरुस्ती केली होती. त्या पाझर तलावातील गाळ काढला होता. खूप सुंदर असं ते काम त्यांनी केलेलं होतं. त्यामुळं त्या पाझर तलावात चांगलं पाणी साठायला लागलं आहे. त्यामुळं आमच्या गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ लागलाय. कोरोना काळात राजेश देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत होता. पुण्यात उपचार घेत असलेल्या 2 माझ्या जवळच्या लोकांना अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत राजेश देशमुख यांनी तातडीने माझ्या शब्दाखातर रेमडेसिवीरची इंजेक्शनं उपलब्ध करून दिली होती. रंजल्या गांजलेल्या लोकांना मदत करणं, गोरगरिबांची कामं करणं हा राजेश देशमुख यांचा स्वभाव आहे.
राजेश देशमुख यांच्या वडिलांची मी एकदा मुलाखत घेतली होती. माझा मुलगा श्रावण बाळ आहे अशी भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली होती. त्यांचे वडील कमालीचे आजारी होते. त्यावेळी राजेश देशमुख यांनी एखाद्या वॉर्डबॉय प्रमाणे आपल्या वडिलांची सेवा केली होती. अगदी शौच विधी सुद्धा साफ केला होता. एक IAS असलेला मुलगा आपल्या आई वडिलांची इतकी सेवा करू शकतो याचं कुणालाही आश्चर्य वाटेल. राजेश देशमुख यांना कुणीही कधीही फोन करावा, ते हमखास फोन उचलतात. त्यांच्या आवाक्यातील असेल तर ते काम सुद्धा लगेचच करून टाकतात. असा हा देव माणूस आता दारू खात्याचे आयुक्त म्हणून नव्याने आलेले आहेत. राजेश देशमुख जसे देव माणूस आहेत तसाच एक देव माणूस कांतीलाल उमप हे सुद्धा 5 एक वर्षापूर्वी या खात्याचे आयुक्त होते. आमच्या गावाकडे अनधिकृत दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांची माहिती मी त्यावेळी कांतीलाल उमप साहेबांना द्यायचो. त्यांना माहिती दिल्यानंतर पुढच्या 3-4 तासात त्या ठिकाणी धाड पडलेली असायची. अशा अनेक प्रकरणात कांतीलाल उमप यांनी धडाकेबाज कारवाई केली होती. कांतीलाल उमप यांची मला नंतर फार आठवण यायची, कारण आता आमच्या भागात म्हणजे मानखटाव तालुक्यातील ढाब्यांवर अनधिकृतपणे दारू विक्रीचं प्रमाण तुफान वाढलंय. मानखटावच्या सीमेवर असलेला वजीर ढाबा म्हणजे निडळीतला व मानदेश हा पांढरवाडीतला हे ढाबे तर अनधिकृत विक्रीचं केंद्र बनलीत. रस्त्यावरच हे ढाबे आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांमुळे अपघात होतात. हे दारुडे चांगल्या माणसांच्याही अंगावर गाडी घालतात. अशाच एका अपघातात माझ्या वर्गमित्राचा जीव गेला होता. हे सांगण्यासाठी विजय सूर्यवंशी नावाच्या आयुक्तांना मी फोन करून थकलो. त्यांना भेटायला गेलो, SMS पाठवले, पण उमाप देशमुख यांच्यासारखी देव माणसं प्रशासनात आहेत तशी विजय सूर्यवंशींसारखी रावण अवतारातील सुद्धा लोक या प्रशासनात आहेत. दुर्दैवाने हे विजय सूर्यवंशी आता मुंबईचे विभागीय आयुक्त झाले आहेत. किमान या नव्या ठिकाणी तरी आपला माजुरडा स्वभाव त्यांनी दाखवू नये एवढीच अपेक्षा. या विजय सूर्यवंशी यांच्याबद्दल जितकं कठोर बोलता येईल तेवढं बोललं पाहिजे, कारण यांच्या काळातच दारू खात्यानं महाराष्ट्राला लई त्रास दिला. दुर्दैवाने शंभूराज देसाई यांच्यासारखा उलट्या काळजाचा माणूस त्यावेळी दारू मंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभला होता. शंभूराज देसाई व विजय सूर्यवंशी या जोडगोळीच्या कार्यकाळात मुंबई व पुण्यात दारूचा महापूर आला. महाराष्ट्रात अनधिकृत दारू विक्रीनं थैमान घातलं. मुंबई पुण्यात पब, बिअर बार, वाईन शॉप यांची संख्या बेसुमार वाढली. या ठिकाणी तरुण तरुणी दारू ढोसतात. बड्या बापांची पोरं दारू पिऊन गाडी चालवतात आणि रस्त्यातनं जाणाऱ्या सामान्य लोकांचा जीव घेतात. पुण्यात घडलेलं पोर्शे कारचं प्रकरण अख्ख्या देशात गाजलं होतं. मुंबईत ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बड्या व्यापाऱ्याच्या कार्ट्यानं दारू पिऊन गाडी चालवली होती आणि एका कोळी महिलेचा जीव घेतला होता. या दारू खात्यात मुंबई शहरमध्ये प्रवीण तांबे व मुंबई उपनगरमध्ये नितीन घुले नावाचे 2 अधीक्षक सध्या कार्यरत आहेत. या दोघांनी मुंबईला दारूमय करायचं कंत्राट घेतलंय की काय अशी शंका यावी, इतका यांचा कारभार भ्रष्ट आहे. बिअर बार, वाईन शॉप यांच्या बाहेर लोक उघड्यावरच दारू पितात. पबमध्ये बंद बाटलीऐवजी खुली दारू विक्री केली जाते. अल्पवयीन मुलं मुली पबमध्ये दारू पिऊन झिंगलेली असतात, पण त्यांच्यावर कुणीच काही कारवाई करीत नाही. बिअर मालक, वाईन शॉप मालक, पब मालक यांच्याकडून भक्कम असे हप्ते येतात. हे हप्ते घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी खासगी माणसं नेमलीत. म्हणजे पापाचा पैसा इतका अपाट येतोय की तो गोळा करण्यासाठीही अधिकाऱ्यांनी खासगी माणसं नेमलीत. इतकी वाईट अवस्था मुंबईत आहे. या पबच्या बाहेर खुलेआमपणे वेश्या व्यवसाय चालतो, ड्रग्सची विक्री होते आणि हे सगळं प्रमाण वाढलंय विजय सूर्यवंशी यांच्या काळात. विजय सूर्यवंशी आता गेले, पण तांबे आणि घुले हे दोघे जण खुर्चीवर बसलेले आहेत. राजेश देशमुख यांच्यासारख्या देव माणसांनी तांबे व घुलेसारख्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणायला हवं. खरं तर तरुण पिढी बिघडू नये, ती बर्बाद होऊ नये म्हणून डान्स बारवर बंदी आणण्याचा निर्णय RR पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय करिअर पणाला लावलं होतं. RR पाटील हे माझे मित्र होते असं अजितदादा कौतुकानं नेहमी सांगत असतात. अजितदादांनी RR पाटील यांचा आदर्श घ्यावा आणि पब, बार, वाईन शॉपमुळं तरुण पिढी पुन्हा बर्बाद होऊ लागली आहे त्याकडे लक्ष द्या. अशा तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल, राजेश देशमुख यांच्याप्रमाणे देवासारखी असलेली IAS अधिकारी मोठी कामगिरी करू शकतात. त्यामुळे अजितदादांनी एक्साइज खात्याचा वापर पैसा जमा करण्याऐवजी तरुण पिढी वाचवण्यासाठी करावा. धन्यवाद.